नमस्कार. आता आपण आहोत वारजे नाक्यावर आणि या ठिकाणी प्रमोद भाऊ शिंदे असतील आणि ॲडव्होकेट नीता शिंदे असतील यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर आणि लकी ड्रॉ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या बरोबर विजेते आहेत. काय सांगाल, तुमचा 5वा क्रमांक आलाय, काय वाटतंय, कोणतं बक्षीस लागलं आणि काय आहेत भावना? खूप छान. मी दादाला गेले 15 वर्षापासून ओळखते आणि खूप छान वाटतं. प्रमोद दादांबद्दल काय सांगाल? खूप छान व्यक्तिमत्व आहे. खूप छान. आमच्यासाठी आमचा सारखा पाठीराखा भाऊ जसा उभा असतो तसा प्रमोद भाऊ आमच्यासाठी उभे असतात. खूप आनंद आहे. ह्या कार्यक्रमामुळे सगळ्या महिलांनी खूप एन्जॉय केला. खूप छान वाटतंय आणि माझा 3रा नंबर आलेला आहे. खूप आनंद झाला आहे बक्षीस मिळाले म्हणून आणि कार्यक्रम अतिशय सुंदर झालाय. महिलांच्या रोजच्या रहटगाड्यातनं थोडा वेळ का होईना पण त्यांच्यासाठी स्वतःसाठी जगता आलं हे या कार्यक्रमातून सिद्ध झालेलं आहे आणि प्रमोद भाऊंच्या आम्ही सर्वच सोबत आहोत. प्रमोद भाऊ तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. प्रमोद भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा पद्धतीच्या शुभेच्छा रायकर वहिनींनी दिलेल्या आहेत. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालंय, काय भावना आहेत तुमच्या, कसं वाटतंय? छान वाटतंय. दादांचं काम पण आम्हाला म्हणजे आवडतं. आम्ही कित्येक वर्ष तिथेच आकाशनगर मध्येच राहतो. दादा सगळ्यांसाठी व्यवस्थित हे करतात काम सगळं. मला खूपच छान वाटलं. मला बक्षीस लागलं ते आणि आमच्याच एरियात आलं. आणि मग तुमच्याकडे गाडी होती का याच्या नव्हती, अगोदर? माझ्याकडे गाडी नव्हती. बरं. माझी परिस्थिती पण नाहीये तशी. हा. मध्यमवर्गीयच आहे आणि गाडी लागली तर मला खूपच अभिमान वाटलाय. हा, मी भाड्याच्या घरात राहते. घर काम करून मुलांना शिकवले आजपर्यंत. माझा मुलगा 12वीला आहे, मुलगी 9वीला. दादांमुळे म्हणजे मला खूप आनंद झालाय. खूपच कंठ दाटून आलेला आहे ताईंचा. त्यांना गाडीची खरं तर गरज होती आणि त्यांना गाडी मिळालेली आहे. ताई, काय सांगाल, एकूणच कार्यक्रमाचं आयोजन केलं? शिवनंदन प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रभागातल्या सगळ्या महिलांसाठी. रोजच्या म्हणजे जीवनातून त्यांना असं वेळ मिळत नाही. त्यांच्या मनोरंजनासाठी ही केवळ एक स्पर्धा नव्हती, म्हणजे सगळ्यांनी म्हणजे जिव्हाळ्याने एकत्र यावं, आनंद साजरा करावा, त्यांच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे हे खेळ आयोजित करण्यात आलं होतं. त्यांनी खूप मनमुराद आनंद लुटला. मी बघितलं मागाशी, त्यामुळं खूप बरं वाटलं की सगळ्यांनी म्हणजे छान मजा घेतली, कार्यक्रमाची सेलिब्रेट केलं आणि विजेत्यांच्या खूप खूप म्हणजे शुभेच्छा सगळ्यांना. काय आवाहन कराल मतदारसंघातील नागरिकांना आणि महिलांना? काही नाही, त्यांना सगळ्यांना हेच आवाहन करेल की त्यांनी मतदान करताना नीट विचार करून करावं, आपल्या प्रभागाचा विचार करावा, तिथल्या कामांचा विचार करावा आणि मग योग्य मतदान करावं. एकूणच आपण विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचार करून मतदान करा, अशा प्रकारचं आवाहन नीता शिंदे यांनी केलेलं दिसतं.